तुमच्या डोक्यात पण सतत हे विचार येतात का? माझ्याकडून काहीच होणार नाही, मी पुरेशी चांगली नाही, माझं आयुष्य कधीच बदलणार नाही. जर हे विचार तुमच्या मनात वारंवार येत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे विचार नेहमीच सत्य नसतात, पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि तिथूनच आपल्या आत्मविश्वासाची घसरण सुरू होते. आज आपण एक पॉवरफुल निगेटिव्ह थॉट्स डिटॉक्स सेशन पाहणार आहोत. कदाचित तुम्ही अनेक वेळा पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न केला असेल, पण दुसऱ्याच दिवशी परत निगेटिव्ह थॉट्स पुन्हा पुन्हा येतात आणि मग तुम्हाला वाटतं माझ्यातच काहीतरी कमी आहे, मीच काहीतरी चुकीचं करत असेल. पण खरं सांगायचं तर समस्या तुमच्यात नाही, तुमच्या विचारांच्या सवयीत आहे. नमस्कार, मी कविता, काउन्सिलिंग कॉर्नर विथ कवितामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपल्या मनात कधी कधी निगेटिव्ह थॉट्स येतात, पण समस्या निगेटिव्ह थॉट्स असण्यात नाही. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण त्या विचारांना सत्य मानायला लागतो आणि हळूहळू ते विचार आपल्या आत्मविश्वासावर, आपल्या नात्यावर, आपल्या निर्णयावर आणि एकूणच आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. पॉईंट नंबर 1, निगेटिव्ह थॉट्स का येतात? सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. निगेटिव्ह थॉट्स येणं म्हणजे तुम्ही वीक आहात असं नाही. अनेकदा हे विचार आपल्या जुन्या अनुभवातून, टीकेतून, अपयशातून, रिजेक्शनमधून किंवा सततच्या स्ट्रेसमधून तयार होतात. आपलं मन आपल्याला दुखापतीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतं, पण कधी कधी याच प्रयत्नात ते आपल्याला जास्त घाबरवायला लागतं. पॉईंट नंबर 2, थॉट्स वर्सेस फॅक्ट. आता एक छोटा प्रश्न. जर तुमच्या मनात विचार आला, मी काहीच करू शकत नाही, तर तो विचार आहे की वस्तुस्थिती? कारण विचार आणि सत्य यात खूप मोठा फरक असतो. प्रत्येक विचारांवर विश्वास ठेवायची गरज नसते. पॉईंट नंबर 3, डिटॉक्स एक्सरसाइज. आता ना आपण एक छोटासा मेंटल डिटॉक्स एक्सरसाइज करूया. डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या मनात सध्या सर्वात जास्त येणारे निगेटिव्ह थॉट्स आठवा. कदाचित मी पुरेशी चांगली नाही आहे किंवा माझ्याकडून काहीच होणार नाही आहे. आता स्वतःला विचारा, हा विचार 100% ट्रू आहे का? यासाठी माझ्याकडे काही पुरावे आहेत का? किंवा याच्या विरोधात माझ्यासाठी काही पुरावे आहेत का? बहुतेक वेळा आपल्याला जाणवेल की हा विचार पूर्णपणे सत्य नसतो. पॉईंट नंबर 4, रिफ्रेमिंग. आता तोच विचार बदलून पाहूया. मी काहीच करू शकत नाही याऐवजी मी अजून शिकत आहे, किंवा मी पुरेशी चांगली नाही याऐवजी मी रोज काहीतरी नवीन शिकत आहे. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह विचार हे जबरदस्तीने निर्माण करायचे नसतात, फक्त अधिक बॅलेन्स विचार निवडायचे असतात. पॉईंट नंबर 5, लेटिंग गो. आता पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि कल्पना करा की प्रत्येक श्वास सोडताना तुमच्या मनातील निगेटिव्ह थॉट्स हळूहळू दूर जात आहे. तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षक आहात आणि म्हणूनच तुमच्याकडे निवडीचं स्वातंत्र्य आहे. कोणत्या विचारांवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या विचाराला जाऊ द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. जर आजच्या या सेशनमधून तुम्हाला थोडी जरी शांतता मिळाली असेल तर स्वतःला एक गोष्ट नक्की सांगा, मी माझ्या विचारांपेक्षा मोठी आहे. हीलिंग हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक छोटं पाऊल महत्त्वाचं असतं. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मी कविता, पुन्हा भेटू.
काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविताच्या नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घ्या. स्वतःशी आणि दुसऱ्यांशी प्रेमाने वागा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.